नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न आहेत त्यावर आपण थोडंसं भर देणार आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। मुख्यत्वे मी पूर्ण म्हणजे एमएससीबीचे जे तिन्ही कंपन्या आहे, महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, या तिन्ही कंपन्यांचे एक एक प्रश्न घ्यायचा प्रयत्न केला, जेणेकरून जे जास्त विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत ते इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे। तुमचाही यापैकी एखादा प्रश्न असू शकतो ज्याचं उत्तर तुम्हाला मिळू शकते, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट ऐका। विद्यार्थी मित्र पूर्ण व्हिडिओ नीट न ऐकता व्हिडिओवर क्लिक केल्याबरोबरच खाली प्रश्न टाकतात की सर आमचा असा प्रश्न आहे की आम्हाला याचं उत्तर द्या। महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला प्रश्न जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला आहे तो म्हणजे महावितरण भरतीमध्ये नवीन भरतीमध्ये उपकेंद्र सहाय्यक किंवा ऑपरेटरची वॅकन्सी जी ITIचं जे काही अप्रेंटिस बेसची जी असते, ITI अप्रेंटिस बेसवरची म्हणजे ITI इलेक्ट्रिशियन वायरमन बेसवर ज्यांचा अप्रेंटिस झालेला आहे त्यांच्यासाठी उपकेंद्र सहाय्यकची भरती 2-4 वर्षामध्ये एखाद्या वेळेस निघत असते। 2019 मध्ये ती भरती निघाली होती, 2000 पोस्ट होत्या। तर ती पोस्ट किंवा ती वॅकन्सी येणार आहे का याबद्दल विद्यार्थी मित्रांचा मला भरपूर असंख्य प्रश्न आहे। मागच्या 1-2 महिन्याआधी किंवा 2-3 महिन्याआधी आपण असं अपडेट दिलेलं होतं की त्यामध्ये वॅकन्सीची शक्यता आहे। त्यामध्ये फक्त उपकेंद्र सहाय्यक नाही किंवा मग ऑपरेटर नाही तर सिनियर पोस्ट ज्या आहे महावितरणच्या त्यासुद्धा अपेक्षित होत्या, परंतु त्यामध्ये सुद्धा अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं असं अपडेट स्ट्रॉंग अपडेट आलेलं नाही आहे। मला विद्यार्थ्यांचे कमेंट असतात, प्रश्न असतात, म्हणून मला हे वरचेवर घ्यावं लागते। परंतु स्ट्रॉंग अपडेट असेल तर मी स्वतःहूनच तुम्हाला अपडेट देईल। तुम्हाला प्रश्न करण्याची काही गरज नाही किंवा तुम्हाला विचारण्याची सुद्धा गरज नाही आहे। परंतु सध्यापर्यंत तरी कुठल्याच प्रकारचं स्ट्रॉंग अपडेट नाही आहे, त्याच्यामुळे त्या भरती जर आली, अजूनपर्यंत ते शुअर नाही आहे की ती कधी येईल काय येईल, जर आली किंवा त्याबद्दल थोडंसं जरी 5% 10%चं अपडेट आपल्याकडे आलं किंवा काही इंटरनल सोर्सेस थ्रू आपल्याला माहिती मिळाली उपकेंद्र सहाय्यकची, तर डेफिनेटली आपण सेपरेट व्हिडिओ त्यावर घेऊ। आणि आता सिलेबसमध्ये एक्झाम पॅटर्नमध्ये बरेचसे चेंजेस येण्याची शक्यता आहे, कारण की महावितरण विद्युत सहाय्यकमध्ये त्यांनी तो प्रयत्न केला होता, नॉन टेकला जास्त महत्त्व दिलं होतं, परंतु काही अशा घडामोडी घडल्या की ज्याच्यामुळे त्यांना परत तो सिलेबस घ्यावा लागला। परंतु महावितरणमध्ये किंवा कुठल्याही भरतीमध्ये आता पुढे जे हे येणार आहे वॅकन्सी, त्यामध्ये नॉन टेकला जास्त भर देण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे त्याचं भान ठेवूनच तुम्हाला तसा अभ्यास करायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर महापारेषणमध्ये जी काही नवीन भरती आलेली आहे त्याच्यामध्ये LDC, डेप्युटी HR, अकाउंटंट, फायनान्स वगैरे या पोस्ट आलेल्या आहे। सिव्हिल AEचे सुद्धा पोस्ट आलेले आहे। तर त्यामध्ये LDC रिलेटेड मला भरपूर प्रश्न असतात, त्याचे आपण जे काय त्याची माहिती वरच्यावर देतच असतो। फॉर्म सबमिशन रिसेंटली झालेलं आहे, तर त्याचा एक्झामबद्दल मला प्रश्न आहे की LDC किंवा डेप्युटी HR किंवा AE सिव्हिलचे वगैरे जे आता फॉर्म सबमिशन झालेलं आहे त्याची एक्झाम कधी होईल, तर एक्झामला मित्रांनो भरपूर वेळ आहे। आता कुठे फॉर्म सबमिशन झालेलं आहे, जूनच्या लास्ट वीकमध्ये आपण ते एक्झाम एक्सपेक्ट करू शकतो, त्याच्या पुढेच होईल, परंतु आपण जून लास्ट वीक किंवा जुलैमध्ये ती एक्झाम आपण एक्सपेक्ट करू शकतो। त्यानुसार आपला ॲप आहे, इंजिनियर अमोल आपला ॲप आहे, त्यावर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे ॲपची, आणि प्ले स्टोरला इंजिनियर अमोल तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथे मिळून जाईल। आणि त्यामध्ये आपण LDCची एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची IBPS पॅटर्नमध्ये आहे। सगळं पेपर जसच्या तसं असतो तसं तुम्हाला फील येईल। त्यामध्ये काही फुल लेंथ आणि काही टॉपिक वाईज टेस्ट आपण इन्क्लूड केलेले आहे। भरपूर जास्त ॲडमिशन्स त्याला झालेले आहे विद्यार्थी मित्रांच्या, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे, यूट्यूबच्या ज्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे त्याच्या, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोर्स न करता ते व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात येईल किंवा तुमचा सिलेबस लक्षात येईल किंवा तुम्हाला एक्झाम कशी येते किंवा कुठले प्रश्न येऊ शकतात हे सगळं तुम्हाला टेस्ट सिरीज आणि व्हिडिओ बघून लक्षात येईल, ठीक आहे। मध्ये हळूहळू कंटेंट ॲड होत आहे। मुख्य प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा की महाजनकोट टेक्निशियन 3ची जे काही एक्झाम आता रिसेंटली झालेली आहे, 15 तारखेला एक शेवटची शिफ्टच्या पेपर होते, 2-3 जे काही शिफ्ट होत्या त्या, तर त्याचा रिझल्ट कधी आहे मित्रांनो? रिझल्ट इतक्या लवकर लागत नसतो, 1.5 महिन्यानंतर म्हणजे 45 दिवसानंतर हा रिझल्ट लागत असतो। त्यामुळे सध्या आता 15 तारखेला 15 मेला ती एक्झाम फायनली झालेली आहे, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा जूनच्या लास्ट वीकमध्ये आपण एक्सपेक्ट करू शकतो, थोडंफार मागे पुढे होऊ शकतो। आणि दुसरा मुद्दा त्यामध्ये आहे CSRचा, तर CSRचा मुद्दा अजूनपर्यंत त्याचा फायनलाइज झालेला नाही आहे किंवा त्या रिलेटेड जे काही घडामोडी सुरू आहेत त्यावर सोल्युशन निघणारच आहे, परंतु सध्या त्यावर काही घडामोडी घडलेल्या नाही आहे। रिझल्टला भरपूर वेळ आहे, त्या मेन पिरियडमध्ये CSRचा एकदा मुद्दा क्लिअर झाला की मग तुमच्या मेरिट लिस्टमध्ये त्याचा फरक पडणार आहे, त्यानुसार मेरिट लिस्ट निघणार आहे, ठीक आहे। विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की महाजनकोट टेक्निशियन 3 ज्या आता रिसेंटली पेपर झालेला आहे ITI बेसवर, त्याचा कट ऑफ किती असू शकतो? तर कट ऑफचा आपण एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहे मित्रांनो पुढच्या 2 दिवसामध्ये। महाजनकोट टेक्निशियन 3 कट ऑफचा डिटेल व्हिडिओ ॲनालिसिस करून येणार आहे, कारण की आता कुठे पेपर झालेला आहे, आता 15 तारखेला पेपर त्याचा लास्ट शिफ्ट 3 शिफ्ट झालेला आहे। 8, 9, 10 आणि 15 असे 3 शिफ्टमध्ये 3 दिवसामध्ये अशा 12 शिफ्टमध्ये पेपर झालेले आहे। त्याचं पूर्ण ॲनालिसिस करून तो फीडबॅक घेऊन विद्यार्थ्यांकडून त्यानंतर आपण कट ऑफ काढणार, त्याच्यामुळे आणखी 2-3 दिवस त्याला लागू शकतात, त्याचा आपण सेपरेट व्हिडिओ आपण येणार आहे। महावितरणचे जे काही JEE किंवा अकाउंट असिस्टंटचे जे झालेलं आहे एक्झाम वगैरे त्याचा रिझल्टसुद्धा झालेला आहे, तर त्याची वेटिंग लिस्ट येणार आहे का असा विद्यार्थी मित्रांचा भरपूर प्रश्न आहे। परंतु महावितरण आहे भंगार कारभार आहे, त्यांनी वेटिंग लिस्ट लावायलाच पाहिजे। मागे इतके आंदोलनं केले, एवढं काही एक्झाम पॅटर्न चेंज करून आणलं, परंतु हा मुद्दा त्यांनी टाकलेला नाही किंवा हा मुद्दा कोणीच घेतलेला नाही की वेटिंग लिस्ट खूप आवश्यक आहे। महावितरणने वेटिंग लिस्ट जाहीर करणे अतिशय आवश्यक होतं,
परंतु त्यांनी अजूनपर्यंत जाहीर केलेली नाही आहे आणि आता शक्यता अतिशय कमी आहे की ते महावितरण वेटिंग लिस्ट जाहीर करतील किंवा वेटिंग लिस्ट ते देतील. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांचं नुकसान इथे भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. जर काही मुलं रिजेक्ट झाले, काही ॲब्सेंट असले तर पुढच्या विद्यार्थ्यांना संधी मिळते वेटिंगच्या. परंतु महावितरणचा जो कारभार आहे तो इतका गलिच्छ आहे, अजूनपर्यंत त्यांनी वेटिंग लिस्ट डिक्लेअर केलेली नाही आहे आणि पुढे सुद्धा आता शाश्वती कमी आहे किंवा गॅरंटी कमी आहे त्याची. ठीक आहे, महापारेषण विद्युत सहाय्यक ज्यांचं आता एक्झाम झालेली आहे, आता DV वाट बघत आहे, तर त्याचा DV जो होणार आहे तो कधी होणार असा प्रश्न आहे. तर साधारण माझ्या माहितीप्रमाणे 19 ते 23च्या दरम्यान सिनियर पोस्ट म्हणजे सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2चा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. त्यानंतर 25च्या नंतर किंवा कदाचित पुढच्या महिन्यामध्ये सुरुवातीला म्हणजे जूनच्या सुरुवातीला सुद्धा हा DV होऊ शकतो. या रिलेटेड मला असंख्य प्रश्न आहे, असंख्य कॉल आहे, व्हॉट्सअपवर आहे वगैरे की सर असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, DV रिलेटेड, डॉक्युमेंट्स रिलेटेड. तर माझी रिक्वेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न करायचे असतील किंवा कमेंट करायचे असतील किंवा तुमचे क्वेरीज विचारायचे असतील डॉक्युमेंट रिलेटेड, तर आपला ॲप आहे इंजिनियर मोड, त्यावर मला कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये कमेंट करा ॲपच्या. कारण की तिथे जे माझे स्टुडंट आहे किंवा जे माझे आधीपासून माझ्याशी जोडलेले आहे त्यांचे कमेंट असतात. तुमची पूर्ण हिस्ट्री मला दिसते की माझ्या कोर्सचा आहे का किंवा नाही. जर तुम्ही आपले स्टुडंट असाल किंवा नसालही, तुम्ही ॲप जर डाउनलोड केलं असेल तर ॲपमध्ये मला प्रश्न करा. मी ॲपवर आता एक स्टेप बाय स्टेप उत्तर द्यायचा प्रयत्न करतो 1-2 दिवसामध्ये. ठीक आहे, महावितरण जे काही विद्युत सहाय्यक एक्झाम आहे ती 20, 21, 22ला आहे. आपण त्या रिलेटेड ऑलरेडी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तो व्हिडिओ मिस करू नका. अतिशय चांगला मी व्हिडिओ दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये मी जे सांगितलं तसाच तुम्हाला तिथे अनुभव येणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका. त्या रिलेटेड सुद्धा आपल्या टेस्ट सिरीज आहे आपल्या ॲपवर, इंजिनियर मोड आपल्या ॲपवर, ते सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. खूप जास्त मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की न्यू वॅकन्सी म्हणजे JEE किंवा आणखी काय वॅकन्सीज न्यू कधी येणार आहे. कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून ही अपॉर्च्युनिटी गेलेली आहे किंवा काही जणांचं सिलेक्शन झालेलं नाही. JEE मध्ये वगैरे कुठेच सिलेक्शन झालेलं नाही. MSCBच्या 3ही कंपनीमध्ये वॅकन्सीज येऊन गेलेल्या आहे. तर पुढची वॅकन्सी कधी येणार आहे त्या रिलेटेड मित्रांनो आपला डिटेल व्हिडिओ येणार आहे. माझं इन्फॉर्मेशन घेणं सध्या सुरू आहे. त्यावर आपण डिटेल व्हिडिओ पुढच्या 8-10 दिवसामध्ये किंवा 8-1 दिवसामध्ये आपण डिटेल व्हिडिओ देऊ की फ्रेशरसाठी किंवा कुठलं जे काही JEE किंवा आणखी काही वॅकन्सीज असतील क्लिअरिकल, नॉन टेक्निकल वगैरे, तर त्या रिलेटेड आपला पुढचा व्हिडिओ येणारच आहे पुढच्या काही दिवसामध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं नसेल तर. आशा करतो मित्रांनो की तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर द्यायचा मी आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे ते मी घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. या रिलेटेड आणखी काही कमेंट असेल तुमच्या इथे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जे अपडेट्स महत्त्वाचे पुढे येणार आहे ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.